नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेली 100 वर्ष आपल्या देशामध्ये समाज संघटन, जागृती, विविध सेवा कार्य व परिवर्तनाची कामे करीत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत जिल्हा पुणे ग्रामीण यांच्या वतीने संघ शताब्दी मंथन कार्यक्रमाचे राजगुरुनगर येथील ऑकेजन्स बँक्वेट हॉल येथे आयोजन करण्यात आले. परम वैभवम नेतुमेतत स्वराष्ट्रम या आपल्या देशाला वैभवशाली करण्याचं एकच ध्येय घेऊन समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात संघ स्वयंसेवक काम करत आहेत. संघाच्या या कार्याचा अधिक परिचय व्हावा आणि समाजात मोलाचे योगदान देणाऱ्या वैचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी व्यक्तींबरोबर संवाद व्हावा यासाठी संघ शताब्दी मंथन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रज्ञा प्रभाव संयोजक महाराष्ट्र राज्याचे श्री सुनील साठे तर पंचपरिवर्तन या विषयावर पुणे विभाग सहकार्यवाह श्री अविनाशजी भेगडे यांनी आपले विचार मांडले. यावेळी जिल्हा संघचालक पुणे ग्रामीणचे श्री भास्कर किसन भोसले, श्री अमित खेडकर, अजितराव घमंडे आणि पुणे जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातून स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. संघाचा पुणे विभाग जो आहे पुणे विभागाचे माननीय विभाग संघचालक असं दायित्व आहे. त्यानंतर श्री सुनील सुरेश साठे, मूळ पुणे शहर, लौकिक शिक्षण बीकॉम आणि मास कम्युनिकेशन याच्यामध्ये शिक्षण झालेलं आहे. 2004 पासून पूर्णवेळ प्रचारक आहे. सुरुवातीला नाशिक शहर, त्यानंतर सांगली जिल्हा, नाशिक जिल्हा, नाशिक विभाग, पुणे महानगर आणि पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहप्रचारक असं जबाबदारी होती. गेल्या 2 वर्षापासून प्रज्ञा प्रवाह या विषयाचे महाराष्ट्र राज्याचे संयोजक अशी जबाबदारी सुनीलजीकडे आहे. तिसरा परिचय करून देतो. श्री अविनाश जी शांताराम बेगडे, तळेगाव येथे निवास आहे, स्वतःचा हॉटेलिंगचा व्यवसाय आहे आणि आपला जो पुणे विभाग आहे त्या पुणे विभागाचे सहकार्यवाह म्हणून जबाबदारी आहे. आजच्या या आपल्या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती वैयक्तिक पद्धतीने होईल. अमित खेडकर आपल्यामध्ये स्वागत आहे. हे जन्मभूमी भारत, हे कर्मभूमी भारत, हे वंदनीय भारत, अभिनंदनीय भारत. पुणे जिल्ह्यातील उपस्थित सर्व वैचारिक क्षेत्रातील मान्यवर बंधू भगिनी, प्रास्ताविकात जसं म्हटलं की 100 वर्ष पूर्ण झाले आणि त्या निमित्ताने सर्वसामान्य सगळ्या व्यक्तींच्या घरोघर जाऊन जसं संघाची प्राथमिक माहिती देणं असा कार्यक्रम चालू आहे. हिंदू संमेलनाच्या माध्यमातून त्या 8-10 गावांचा परिसर असेल, शहरातल्या वेगवेगळे वस्त्या असतील, त्या वस्त्यांमध्ये तिथल्या सगळ्या हिंदू समाजाला एकत्र करणं, विशेषतः युवकांना एकत्रित करणं आणि हिंदू संमेलन करणं असाही कार्यक्रम सगळीकडे चालू आहे. पण त्याचबरोबर जी लोक एक प्रकारे समाज चालवतात, समाजाला दिशा देतात, समाजाचं नेतृत्व करतात. नेतृत्व म्हणजे खूप मोठी गोष्टच आहे असं नाही. एखाद्या परिसराचं, एखाद्या गल्लीचं, अगदी शहरी भागात एखादी सोसायटी असते तर त्या सोसायटीचं पण कोणीतरी नेतृत्व करत असतं. तो पदाधिकारीच असतो असं नाहीये. पण या काकांनी सांगितलं तर ते ऐकायचं आपण. या ताई म्हणतात ना ते बरोबर आहे, तसं आपण केलं पाहिजे असं वाटणारी लोक असतात सगळीकडे. ती म्हणजे समाज चालवणारी एक प्रकारे चांगल्या अर्थाने समाजाला. हे तर बरोबर आहे, सगळेजण ते म्हणतच होते. पण मुळात आपण गुलाम कसे झालो? इंग्रज तर एवढा छोटासा देश आहे इंग्लंड, महाराष्ट्रातल्या 10-12 जिल्ह्यात एवढा आकार आहे त्याचा, आणि एवढ्या प्रचंड देशावर त्याने राज्य कसे काय करतात? आणि मग आमचेच लोक त्यांचे सैनिक म्हणून, पोलीस म्हणून, त्यांचे सरकारी अधिकारी म्हणून आपल्याच लोकांवर अत्याचार करतात. इंग्रज किती भारी आहेत आणि आपण किती फालतू असं सांगणारे आमच्याच समाजातले विद्वान. इंग्लिश भाषा म्हणजे भारी आणि आपल्या भाषा जुन्या, फालतू, निरुपयोगी आहेत
असं म्हणणारे आमचेच सगळे विद्वान लोक. मग हे असं का झालं, आमची एवढी अशी वाईट अवस्था का झाली? आणि त्या आपल्याला जी पुस्तिका मिळाली त्याच्यात सुद्धा आहे त्याचं वर्णन. त्यांनी प्रामुख्याने 3 दोष आयडेंटिफाय केले, 3 दोष प्रमुख समोर आणले. एक म्हणजे आत्मविस्मृत समाज, आपली ओळख विसरलेला समाज. आम्ही किती कसे होतो, आमचं तत्वज्ञान काय आहे, हे एकदा माणसाला, कुठल्याही व्यक्तिगत माणसाला त्याचे प्लस पॉइंट काय आहे, त्याची गुणवत्ता काय आहे, त्याच्या क्षमता काय आहे, त्याचं जर विस्मरण झालं आणि तो स्वतःच असं मानायला लागला मी माझ्यात काहीच नाहीये, माझ्यात बुद्धी नाहीये, माझ्यात शक्ती नाहीये, मी काही करू शकत नाही, मी कुठल्याही उपयोगाचा नाही, असं जर तो स्वतःला मानायला लागला तर त्या माणसाची जशी अवस्था होते तशी आपल्या समाजाची अवस्था होते. आणि त्या समाज, मी आणि माझं कुटुंब, ते भलं झालं की पुरेसे. मग संतांनी एवढं मोठं भक्ती तत्वज्ञान उभं केलं होतं, परोपकाराची शिकवण दिली होती, पण ते पण विसरले. म्हणजे भक्ती सुद्धा करायची ती फक्त माझ्या कल्याणासाठी, मला मोक्ष मिळावा, मग माझ्या शेजारच्याचं काय चाललंय त्याच्याशी मला घेणं देणं. वैयक्तिक स्तरावरती आणि आपल्या कुटुंब स्तरावरती, आपल्या गल्लीच्या स्तरावरती, आपल्या गावाच्या स्तरावरती, तालुका जिल्हा अशा स्तरावरती आपण त्याच्यावरती काम करायचं. त्यातला जो सर्वात प्रमुख जो घटक आहे त्याच्यामध्ये कुटुंब प्रबोधन असा विषय. आपल्याला माहिती आहे की आपल्या भारताचं हे वेगळं वैशिष्ट्य आहे. जगामध्ये कुठेही, अगदी कुठेही एवढी कुटुंबाची संस्कार देण्याची रचना कुठेही अस्तित्वात नव्हती आणि आजही ती काही प्रमाणात डळमळीत आहे. पण भारताचं वैशिष्ट्य असं होतं की एकाच ठिकाणी आजोबा, आजी, अगदी घरातले सगळी मोठे माणसं, त्याच्यामध्ये चुलता असेल, चुलती असेल, त्याला आपण काका, काकू, तात्या, अण्णा, आत्या असं एक मोठा परिवार असायचा. आणि ज्या परिवारामध्ये सर्व संस्कार मुलांना आपल्या लहानपणापासून व्हायचे. आणि मग स्वाभाविक विषयामध्ये आपण सर्वांनी काम करायची आवश्यकता आहे. हे सगळे जे बदल आहेत ते एका दिवसात घडणारे नाहीये. म्हणजे कदाचित घरामध्ये पहिली बैठक झाली नाही झाली तरी पण त्याच्यामध्ये काही आपण लगेच त्याच्यामध्ये काळजी करू नका. हे खूप सावकाश बदल होतील. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आग्रह करू नका. भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला मध्यम मार्ग सांगितलाय. अति करायचं नाही कशामध्ये. म्हणजे ठरलेल्या वेळेत एकत्र या, मग त्याच्यावर आपली चिडचिड, राग आणि म्हणजे आपण ज्याच्यासाठी त्याच्यावर उलटा परिणाम होईल. त्यामुळे तसं आपल्याला करायचं नाही. हे खूप सावकाश बदल होतील. आपल्याला हळूहळू आपल्याला सगळ्यांना सवय. हे पूर्वी आपल्याकडे होत. मग पुढचा विषय पर्यावरणाचा. आज आपण पाहतोय की पाऊस कधीही पडतोय आणि कोणत्याही प्रकारचं आपलं नुकसान होतंय. मग ऑक्सिजनचा प्रश्न, ओझोनचा प्रश्न जर विचार केला तर खूप मोठ्या भयंकर समस्या येणाऱ्या काळामध्ये निर्माण होणार आहे. तर आत्ताच्याही खूप मोठे आहे. कॅन्सरचं प्रमाण कशामध्ये वाढलंय तर त्या छोटे छोटे प्लास्टिकचे कण ते आपल्या अगदी पाण्यामध्ये असतील, जेवणामध्ये, सगळ्यामध्ये आता त्या आलेलेच आहेत. त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. ते कशामुळे निर्माण झाल्या? त्या स्वाभाविकपणे आपण जंगल तोड केली, विकासाला महत्व दिलं, पण विकास करताना हा स्वार्थ आपण वाढवला आणि या सृष्टीचं आपण एक प्रकारे तिला जपली पाहिजे हे तत्व आपण विसरलं. आपल्या संतांनी सांगितलंय. आपल्याला माहितीये की हिंदू संघटन झालं आणि हिंदू सक्षम झाला तर या समस्या सगळ्या सुटणार आहेत. पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो अडसर आहे तो आपण हिंदू म्हणून एकत्र येत नाहीये. पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की हिंदू म्हणजे काय आहे तर 7 मजली बिल्डिंग आहे आणि 7 मजली बिल्डिंगवर वेगवेगळे लोक राहतात, समाज राहतोय, पण त्या 7 मजल्यावर एकमेकांकडे जायला कोणताही जिना नाहीये आणि त्यामुळे एकमेकांकडे माणसं येत नाहीये. प्रत्येकाचं कंपार्टमेंट झालंय आणि अशाच प्रकारे त्यांचं जीवन चाललेलं आहे. तर आपल्याला असं करायचं नाहीये. तर या प्रत्येक जिन्यावरती खाली यायला, वरती जायला एक समान जिना असेल आणि आपण एकमेकांकडे जाऊ शकू, आपला बंधुभाव वाढेल, अशा प्रकारचं समरसता आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये यायला पाहिजे. दुसरा जो अंतर्गत भाग येतो तो स्वदेशीचा येतो. आपण आज विचार करा की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण कोणत्या कोणत्या गोष्टींचा वापर करतो. मी पेस्ट कोणती वापरतो? कोलगेट. मी साबण कोणता वापरतो? लक्स. आणि रात्री झोपताना अगदी मॉर्टिन असेल किंवा काय मच्छर मारायचं काय विषय असेल तर यामध्ये कोणत्या गोष्टी आपल्या भारतामध्ये उत्पन्न होतात का त्याचा पहिल्यांदा आपण विचार करा. संवाद कार्यक्रमामध्ये आपण आता समारोपाकडे सुनील साठ्यांकडे विनंती करतो. त्यांचे विशेषतः आभार मानतो की जी सजावट करण्यात आली, भोजन व्यवस्था करण्यात आली त्याबद्दल इथल्या व्यवस्थेचे आभार. त्याचबरोबर आपण सर्व वेळात वेळ काढून
या संघाच्या विनंतीला आपण माननीय इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.